तर राहुल गांधींच्या सरकारकडे 5 मागण्या आहेत। त्या मागण्या नेमक्या काय आपण ते ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा ही मुख्य मागणी। त्यानंतर विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर अधिवेशनात चर्चा झाली पाहिजे। आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जची चौकशी करा ही देखील मागणी आहे। सभागृहात अमित शहांनी भूमिका मांडावी आणि सभागृहात चर्चेवेळी गृहसचिवांनी उपस्थित राहावं या 5 मागण्या राहुल गांधींनी सरकारकडे केल्या। सरकार संसदेत चर्चा करण्यास तयार असल्याचं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी स्पष्ट केलंय। राहुल गांधी हे आपली भूमिका बदलत असल्याचा आरोप जितेंद्र सिंह यांनी केलाय। और हमें ये कहा गया कि आप सरकार की ओर से उनको आश्वासन दीजिए कि सरकार को कोई आपत्ति नहीं है, सरकार तैयार है संसद में चर्चा करने के लिए, नीट को लेकर के भी, उसके साथ संबंधित विषयों को लेकर के भी, जो आंदोलन है उसको लेकर के भी। हमने जब ये बात वहीं पर राहुल गांधी जी के आगे दोबारा रखी तो बोले कि साहब मुझे तो शिक्षा मंत्री का इस्तीफा भी चाहिए। तो हमने कहा साहब अभी कुछ ही क्षण पहले आपसे बार बार जब पूछा गया कि आपका क्या मुतालबा है तो आपने ये कहा था कि अगर मुझे ये आश्वासन दिया जाए कि संसद में कांग्रेस पार्टी को भारत सरकार चर्चा करने देगी या करने के लिए तैयार है तो मैं तुरंत ये धरना समाप्त कर दूंगा। लेकिन अब आप अपनी बात से हट रहे हैं। तो बोले साहब ये तो मेरी मर्जी है, मेरी मांगें बदल चुकी हैं। हमने कहा साहब दिस इज नॉट फेयर, यू आर चेंजिंग द गोल पोस्ट। बोले दिस इज माई विश। राजधानीमध्ये काल विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जचे मोठे पडसाद राजकीय वर्तुळात उमटले। राजकीय नेत्यांनी दिल्लीमध्ये जाऊन लाठीचार्ज केलेल्या विद्यार्थ्यांची भेट घेतली। सकाळी सर्वात प्रथम शिवसेना उबाठा पक्षाचे खासदार संजय राऊत आणि अनिल देसाई तसंच अरविंद सावंत यांनी विद्यार्थ्यांची विचारपूस केली। या अमानुष मारहाणीचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध केला। त्यानंतर जंतर मंतरवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदारांनी देखील दीपकेंसह विद्यार्थ्यांची भेट घेतली। शरद पवारांनी स्वतः या विद्यार्थ्यांची विचारपूस केली तर अरविंद केजरीवाल यांनी देखील जंतर मंतरवर जात आंदोलनाला पाठिंबा दिला। दरम्यान दडपशाही करण्यापेक्षा सरकारने आंदोलकांच्या मागण्यांचा संवेदनशीलपणे विचार करावा अशा आशयाची पोस्ट शरद पवार यांनी जंतर मंतरवरील आंदोलकांच्या भेटीनंतर केलेली आहे। शरद पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये काय म्हटलंय आपण पाहूया। विद्यार्थ्यांनी दिल्लीतील जंतर मंतर इथे उपोषण आंदोलन केलं। विद्यार्थ्यांना पोलिसांनी दिलेली वागणूक लोकशाही मूल्यांना न शोभणारी आहे। आंदोलनस्थळी जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली, मागण्या जाणून घेतल्या। शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्यांवर दडपशाही करण्यापेक्षा सरकारने संवेदनशीलपणे विचार करावा। विद्यार्थ्यांच्या काल ज्या पद्धतीने मारहाण करण्यात आली विद्यार्थ्यांना, युवकांना, तरुणांना, तरुणींना, छोट्या छोट्या 12, 13, 14 वर्षाच्या मुलांना देखील मारहाण करण्यात आलेली आहे। त्यावर आता जर बघितलं जंतर मंतरला ते अनेक लोक जखमी देखील आपल्याला पाहायला मिळालेले आहे। कशा पद्धतीने सरकारची हुकुमशाही सुरू आहे का? आता ही हुकुमशाहीच आहे आणि त्याच्या विरोधात अजूनही विद्यार्थी आणि सर्व तरुण लढत आहेत। त्यांना पाठिंबा देण्यासाठीच सर्वजण येत आहेत आणि त्यांनी सरकारने त्यांचं म्हणणं जे आहे ते ऐकावं अशी सर्वांची भावना आहे।